नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने ईश्वरी आणि त्याच्या किडनॅपिंगच्या मागचा खरा सूत्रधार कोण हे शोधून काढलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला या किडनॅपिंगच्या मागे अर्णवच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींचा हात आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. पहिली व्यक्ती म्हणजे लावण्या आणि त्याचबरोबर दुसरी व्यक्ती म्हणजे वल्लरी. लावण्याचं नाव पुढे आल्यानंतर वल्लरीचं नाव हे लगेचच फुटलेलं असतं. तर इथे CCTV फुटेज बघितल्या अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं कारस्थान लावण्याने केलेलं आहे. आणि त्यामुळे इथे सगळेजण जी काही ईश्वरीवरती चिखलफेक करत असतात, तिच्या नावाला इथे काळिमा फासत तिच्यावरती इथे गाळबोट लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्या ईश्वरीला अर्णवने अगदी पुराव्यानिशीत निर्दोष सिद्ध केलेलं असतं. सगळ्या मीडियासमोर त्याने सांगितलेलं असतं की ईश्वरी देसाईची या सगळ्या प्रकरणामध्ये काहीही चुकी नाही आहे, उलट तिचंच इथे किडनॅपिंग करण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर इथे ही गोष्ट जेव्हा सगळ्यांच्या समोर येते, तेव्हा ईश्वरीवरती चिखलफेक करणारी लोक आता गप्प बसलेले असतात. आणि त्याचबरोबर इथे ईश्वरीला तिच्या आत्याने पुन्हा एकदा नोकरी करण्याची परवानगी दिलेली असते. नाहीतर आत्याने सांगितलेलं असतं की पुन्हा त्या अर्णव राज शिर्के यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी जायचं नाही. आणि तिला कामावरती जाण्यासाठी सुद्धा बंदी घातलेली असते. तर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव कसं काय शोधून काढतो की लावण्य आणि वल्लरी या दोघीजणी आहेत ईश्वरी आणि त्याच्या किडनॅपिंगच्या मागे. आणि त्याचबरोबर जी लोक चिखलफेक करत होती त्यांची तोंडं कशा पद्धतीने अर्णवने बंद केलेली असतात. आणि आत्याने पुन्हा एकदा ईश्वरीला नोकरी करण्याची परवानगी कशा पद्धतीने दिलेली असते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरीने अर्णवला किडनॅप केले अशी सर्वत्र बातमी पसरवलेली असते, ती म्हणजे वल्लरीने आणि त्याचबरोबर लावण्याने. महत्त्वाचा हात हा लावण्याचा असतो आणि वल्लरी तिच्या प्लॅनमध्ये तिला साथ देत असते. तेव्हा इथे लावण्याने आता ज्या वेळेला इथे ईश्वरीचं किडनॅपिंग होतं, तर फक्त तिचा प्लॅन काय असतो, ईश्वरीला किडनॅप करायचं. त्याच्यामध्ये अर्णव कुठेही नसतो. ईश्वरीला किडनॅप करून तिला कुठेतरी नेऊन टाकायचं असं लावण्याचं म्हणणं असतं. आणि त्यानंतरला ती इथे परत आल्यानंतर सगळ्यांच्या नजरेतून पडली असेल, कारण मग ती लवकर काही घरी येणार नाही. तिला घरातून हकलून देतील, तिला अर्णव रागाने नोकरीवरून काढून टाकेल असं लावण्याचं म्हणणं असतं. आणि इथे तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्यासाठी तिने हा प्लॅन केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे ईश्वरीचं नशीब चांगलं म्हणून त्यावेळेला तिची मदत करण्यासाठी अर्णव तिथे पोचलेला असतो. तिला ट्रॅक्टरमधून त्या टेम्पोमधून बाहेर काढत असताना तिथे ते लोक येतात ज्यांनी ईश्वरीला किडनॅप केलेलं असतं आणि अर्णवला सुद्धा किडनॅप करून तिच्याबरोबरच घेऊन जातात. आणि मग याचा गैरफायदा अजूनच लावण्याने असा घेतलेला असतो की ती सगळीकडे पिकवते की ईश्वरीने अर्णवला किडनॅप केलेला आहे. ईश्वरी ही साधी भोळी एवढीशी मुलगी आणि तिने अर्णवला किडनॅप केलं आहे, ते सुद्धा दुसऱ्या लोकांच्या मदतीने, असं तिने सांगितल्यामुळे इथे आता मीडियामध्ये हाहाकार पसरलेला असतो. सगळेजण नाही नाही ते ईश्वरीला बोलत असतात, तिच्या चारित्र्यावरती घाणेरड्या कमेंट करत असतात. त्यामुळे इथे ईश्वरीला खूप काही सहन करावं लागतं. सगळ्या TVवरती बातम्यांमध्ये हेच सांगण्यात येत असतं की कसं बघा, ईश्वरी साधी एम्प्लॉईने आपल्या बॉसला किडनॅप केलं पैशांसाठी, हे सगळं आता बोलणं चालू असतं. आणि इथे जेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघांना किडनॅप केलेलं असतं, त्या संकटामधून अर्णवने ईश्वरीला अगदी व्यवस्थितरित्या वाचवलेलं असतं. त्यावेळेला इथे राकेश ईश्वरीवरती आता अटॅक करतो, तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. त्या संकटामधून सुद्धा अर्णवनेच ईश्वरीला अगदी सुखरूपरित्या वाचवलेलं असतं आणि तो नंतर तिला घरी घेऊन येतो. ईश्वरी जेव्हा घरी येते तेव्हा इथे आत्याला तिचा खूप जास्त राग आलेला असतो
आत्या ईश्वरीला घरातून हाकलून देते. ती म्हणते, कुठे होतीस तू? अगं बघ, बातम्यांना काय काय ऐकावं लागतंय ना, ते बघच तू. तुझ्यामुळे माझी खूपच इज्जत गेलेली आहे, आमची नालस्ती झालेली आहे. आता तू या घरामध्ये राहायचं नाही, जा माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता चालती हो, असं आत्याचं म्हणणं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आत्या अगं त्या लोकांचं काय ऐकतेस, मी जे सांगते ते ऐक ना. आणि ईश्वरी काय घडलं हे आत्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते, नम्रताला सांगत असते. नम्रता तिचं म्हणणं ऐकून घेत असते. ती म्हणते, आत्या अगं एकदा ऐकून तरी घे ना, काय घडलं होतं ते. तेव्हा ती राकेशला सुद्धा तेच सांगते. ती सांगते की कशा पद्धतीने तिला किडनॅप करण्यात आलं होतं. जेव्हा इथे मंदिरामध्ये बाप्पा आलेले असतात, तेव्हा इकडे ती सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला आलेली असते. कारण अर्णवनेच तिला पाठवलेलं असतं की जा, सगळ्यांसाठी सेलिब्रेशन हवं आहे ना, सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन ये जा. म्हणून ती आईस्क्रीम आणायला बाहेर आलेली असतानाच गुंड लोक तिला किडनॅप करतात. हे सगळं ठरलेलं असतं. पण इथे आत्या मात्र तिच्या बोलण्यावरती विश्वास काही ठेवत नसते. आत्या म्हणते, घरातून बाहेर हो सांगितलं ना, माझ्या घरात तुला जागा नाही. तेव्हा इथे तिचे कपडे वगैरे बॅगेमध्ये भरून ठेवलेले असतात आणि इथे ईश्वरीला घरातून हकलून दिलेलं असतं. राकेश याचा फायदा घेताना तिला म्हणत असतो की तुम्ही माझ्या इथे राहा. ईश्वरी म्हणते की नाही, चुकी नसताना मला इतकं ऐकावं लागतंय आणि जर आता मी तुमच्या घरामध्ये राहायला आले ना, तर लोकांना जे माझ्याबद्दल वाटतंय ते त्यांना खात्रीच पटेल की मी तशीच आहे म्हणून. कळलं तुम्हाला? त्याच्यामुळे मी तुमच्या घरी राहायला येणार नाही आहे, असं म्हणून ईश्वरी आता तिथून बाहेर पडते. त्यानंतर ती मंदिराच्या पायऱ्यांवरती जाऊन बसलेली असते आणि त्याच्या आधीच इथे अर्णवने सगळ्यांना सांगितलेलं असतं की मी लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये मी हे सगळ्यांना सांगणार आहे की या सगळ्यामध्ये ईश्वरीची काही चुकी नाही आहे, उलट तिचंच इथे किडनॅप होणार होतं आणि मी तिची मदत करण्यासाठी गेलो आणि मलासुद्धा किडनॅप केलं. हे सगळ्यांना मी सांगणार आहे, तोपर्यंत लोक बोलायचे गप्प बसणार नाही, कारण तिला या सगळ्यामध्ये खूपच जास्त सफर करावं लागते. अर्णवने हा निर्णय आधीच घेतलेला असतो आणि ज्या वेळेला अर्णव आणि लावण्या दोघेजण ऑफिसला कामानिमित्त जात असतात, तेव्हा अर्णवचं लक्ष जातं. तो म्हणतो, ईश्वरी इथे काय करते, आणि तो ईश्वरीची मदत करायला जातो. तेव्हा तिथे राकेश आलेला असतो. तो अर्णवला बघून तिथून पळून जातो. त्याबद्दल इथे ईश्वरीला काही माहिती नसतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की प्रत्येक वेळेला संकटात पडायची हौस आहे का तुला? एवढ्या रात्री इथे काय करतेस? आजूबाजूला बघत जा, माणसं उभी असतात, कळत नाही का तुला? तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणते की सर, मला माहिती आहे रात्रीच्या वेळेला बाहेर पडायचं नसतं, पण मी काय करू, माझ्या आत्याने मला घरातून बाहेर काढले. असं म्हणाल्यानंतर अर्णवला खूप वाईट वाटतं प्रेक्षकांनो, कारण घरातून बाहेर काढणं हे काय असतं हे त्याने खूप लहानपणी अनुभवलेलं असतं. त्यामुळे त्याला या गोष्टीचं वाईट वाटतं. तो म्हणतो, काय तुझ्या आत्याने तुला घरातून हकलून दिलं आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो, कारण माझे आईवडील इंदोरला असतात, इथे मी माझ्या आत्याकडे राहते आणि जो काही प्रकार घडला, माझ्या आत्यालासुद्धा असंच वाटते की या सगळ्यात माझी चूक आहे, पण मी काहीच नाही केले सर, तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की चला, तुला मी घरी घेऊन जातो, तुझ्या आत्याला तुला घरी घ्यावंच लागेल. आणि अर्णव ईश्वरीला घरी घेऊन येतो. तिच्या आत्याला रिक्वेस्ट करतो, तिला समजावून सांगतो की एका मुलीला रात्रीच्या वेळी बाहेर काढू नका, ही दुनिया कशी आहे तुम्हाला माहिती आहे, तिच्याबरोबर काही होऊ शकतं, मग तुमची इज्जत नाही जाणार का? तुम्ही तिला घरामध्ये प्लीज ठेवून घ्या. तेव्हा इकडे आता वसूचा नाईलाज होतो, कारण अर्णव कुणासमोरही रिक्वेस्ट करत नाही, पण त्याने वसूला रिक्वेस्ट केलेली असते. तेव्हा इथे ईश्वरीला अर्णवचा चांगुलपणा हा दिसलेला असतो. त्याचबरोबर इथे अर्णवला आता कळलेलं असतं की ईश्वरीला किती आणि काय काय सहन करावं लागतंय. तेव्हा तो म्हणतो की काही करून मला या सगळ्यातून तिला बाहेर काढायला हवं लवकरात लवकर. आणि अर्णवने आपल्या कामाला सुरुवात केलेली असते. त्याने सगळे CCTV फुटेज चेक करायला सांगितलेले असतात. ऑफिसच्या मागचे, पुढचे, रस्त्यावरचे सगळे CCTV कॅमेरे त्याने चेक करायला लावलेले असतात आणि या सगळ्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे ते शोधून काढायला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता प्रेक्षकांनो, जेव्हा ईश्वरी म्हणते, आत्या बोल ना गं माझ्याशी, मी खरंच सांगते मी काही नाही केलं आहे. तेव्हा इथे वसू आत्या म्हणते, जोपर्यंत तू स्वतः निर्दोष सिद्ध होत नाहीस ना, तोपर्यंत माझ्या नजरेत तू गुन्हेगार आहेस, कळलं तुला? माझ्याशी बोलायला येऊ नकोस. जेव्हा तू निर्दोष आहेस हे सिद्ध होईल ना,
तेव्हाच मी तुझ्याशी बोलेन. तेव्हा इकडे आता ईश्वरी टेन्शनमध्ये येते. तोपर्यंत वसू आत्या म्हणते की ऑफिसला सुद्धा जायचं नाही. जोपर्यंत तू निर्दोष आहेस हे सिद्ध होत नाही तोपर्यंत अर्णव राज शिर्केच्या ऑफिसमध्ये जायचं नाही, कळलं तुला? असं इकडे आता आत्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता ऑफिसमध्ये अर्णव ईश्वरीची वाट बघत असतो. पण ईश्वरी काही ऑफिसला येत नाही. त्याला काळजी वाटते, टेन्शन होतं. तो लगेचच ईश्वरीला फोन करतो. ईश्वरी म्हणत असते की नाही सर, मी येऊ शकत नाही आणि ती फोन ठेवून देते. त्यानंतरला अर्णव परत फोन करतो. तेव्हा इथे वसूने फोन उचललेला असतो. अर्णव म्हणतो की ईश्वरी कुठे आहे, ऑफिसला काय येत नाही आहे? तेव्हा वसू म्हणते नाही येणार, कारण मी तिला बंदी केली आहे. मी सांगितलं आहे तिला की जोपर्यंत तुझ्यावरचं हे सगळं काही जे किटाळ आहे ते बाजूला होत नाही, तू निर्दोष आहेस हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ऑफिसमध्ये पाऊल ठेवायचं नाही. तेव्हा इथे अर्णवला आता ईश्वरीची आठवणसुद्धा येत असते प्रेक्षकांनो. तेव्हा इथे अर्णव थोड्या वेळाने फोन करतो. ईश्वरी फोन उचलताना म्हणते सर, नका सारखा सारखा फोन करू, आत्या नाही ऐकणार, मी ऑफिसला नाही येऊ शकत. तेव्हा अर्णव म्हणतो की मी ते सांगायला फोन केला आहे की मी तुला लवकरच निर्दोष सिद्ध करेन आणि मग तू या ऑफिसमध्ये येशील. पण याला काय अर्थ आहे, ऑफिसमध्ये का पाठवत नाही आत्या? तेव्हा ईश्वरी म्हणते मला नाही माहिती, पण तिने मला सांगितले की घराच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवायचं नाही म्हणून. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की ईश्वरीला काय काय सहन करावं लागते, मी लवकरात लवकर तिला निर्दोष सिद्ध करेन. आणि प्रेक्षकांनो इथे अर्णवने आता पूर्ण जोर लावलेला असतो आपला हे शोधण्यासाठी की नक्की हे सगळं कुणी केले. तेव्हा आता सगळे CCTV कॅमेरे हे बघितल्यानंतर ते लोक कोण आहेत, आजूबाजूला कोण फिरत होतं, त्यांना कोण भेटत होतं, हे सगळं आता कॅमेऱ्यामध्ये दिसत असतं. तर प्रेक्षकांनो इकडे आता तो माणूस सारखा सारखा एका व्यक्तीला फोन करत होता. तेव्हा अर्णव म्हणतो की या सर्व माणसांना लवकरात लवकर पकडा, जिथे कुठे असतील ना ते पकडा. तेव्हा इथे एका कॅमेऱ्यामध्ये अर्णवला आता लावण्या दिसते त्या माणसाबरोबर बोलताना. आणि लावण्य आणि तो माणूस दोघेजण काय बोलतायत असं आता अर्णवला वाटतं. तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की कुठे ना कुठे या प्रकरणामध्ये लावण्याचा हात असेल का, लावण्याचा हात नक्कीच असू शकतो असं त्याला वाटतं. तर इथे अर्णव आता इथे ईश्वरीची खूप मदत करतो. जेव्हा ईश्वरीच्या घरी लोक आलेले असतात तिच्यावरती दगडफेक करायला, पत्रकार आलेले असतात तिला खालीपणा द्यायला, तेव्हा इकडे अर्णव जातो आणि ईश्वरीची मदत करतो. त्यांना सांगतो की या सगळ्यामध्ये ईश्वरीची काही चुकी नाही आहे. जर कुणाची चुकी असेल तर त्यांना लवकरात लवकर पकडलं जाईल. आणि आता शेवटीला त्याच्या हातामध्ये पुरावा हा लागलेला असतो. अर्णवला कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागे दुसरा तिसरा कुणाचा नाही तर लावण्याचा हात आहे. पण आता हे सगळं काही समोर कसं काय आणणार? तर इकडे अर्णवने आता पत्रकार परिषद घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पत्रकार आलेले असतात. आणि तेव्हा इथे अर्णवने सगळ्यांना आता फुटेज दाखवलेलं असतं की ईश्वरी आईस्क्रीम आणायला गेलेली असते. आईस्क्रीम आणत असताना त्या लोकांनी तिला कसं बेशुद्ध केलेलं असतं, तिच्या तोंडावरती इथे रुमाल दाबून तिला तिथे पाडलेलं असतं आणि तिला एका चादरीमध्ये गुंडाळून टेम्पोमध्ये टाकलेलं असतं. आणि त्यानंतर अर्णव तिची मदत करायला येतो आणि अर्णवला सुद्धा बेशुद्ध करून त्या गाडीमध्ये टाकलं जातं. हे फुटेज आता जेव्हा सगळे पत्रकार सगळे लोक बघतात तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्ही एका मुलीवरती तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवता, तुम्ही त्याआधी खरं खोटं काय आहे याची विचारणा तरी करता का? त्या मुलीला तुमच्यामुळे किती काय काय सहन करावं लागते. तिच्या आत्याने तिला घरातून हकलून दिलं कारण तिला असं वाटलं की खरोखरी मुलगी गुन्हेगार आहे. पण तुम्ही लोक सुधारणार नाही. तुमच्या ह्या बोलण्यामुळे त्या मुलीने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर काय झालं असतं? तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्हाला कुठल्याही मुलीवरती किंवा मुलावरती असं नको नको ते कमेंट करायची गरज नाही आहे, वाईट साईड बोलायची गरज नाही आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे अर्णवने सांगितलेलं असतं की बघितलं ना तुम्ही, या सगळ्यात त्या मुलीची काही चूक नाही आहे. तिला माहीतसुद्धा नव्हतं की तिचं इथे किडनॅपिंग होणार आहे. उलट तिलाच किडनॅप करण्यासाठी ते लोक आले होते. ते कोण होते, ते का आले, हे आता शोध सुरूच आहेच. पण या सगळ्यात या मुलीची काही चूक नाही आहे. उलट तिला ते लोक घेऊन जात होते. मी तिची मदत करण्यासाठी तिथे आलो होतो. कळलं तुम्हाला? हे आता सगळं अर्णवने अगदी व्यवस्थितरित्या पुरावा देऊन आता सगळ्यांना दाखवलेलं असतं.
त्यानंतरला इथे अर्णव ऑफिसमध्ये येतो आणि तेव्हा ईश्वरी हिला ऑफिसमध्ये येण्यासाठी त्याने सांगितलेलं असतं. तो वसुआत्याला म्हणतो की बघितलं तुम्ही, मी तुमच्या भाचीला इथे निर्दोष सिद्ध केलेला आहे. तिची काही चूक नाही आहे, लोकांनासुद्धा कळलं आहे. हवं तर तुम्हीसुद्धा हे फुटेज बघा. तिला पण फुटेज दाखवलेलं असतं आणि त्याने पुन्हा एकदा ईश्वरीला ऑफिसमध्ये पाठवण्याची परवानगी मागितलेली असते आणि आत्याने ती परवानगी दिलेली असते. त्याचबरोबर इथे ईश्वरी ऑफिसला येत नसते म्हणून अर्णव तिला मिससुद्धा करत असतो आणि त्याचबरोबर इथे आता लावण्याला ऑफिसमध्ये अर्णवने बोलावलेलं असतं. इथे अर्णव म्हणतो की लावण्या, तुला काय वाटतंय, या सगळ्याच्या मागे कोण आहे हे मला माहिती नाही असं वाटते का तुला? तेव्हा लावण्या म्हणते, कोण आहे SR? तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, तू हे सगळं केलेस ना, मला बरोबर माहिती आहे. तेव्हा लावण्या म्हणते, मी हे सगळं का करेन? तेव्हा इथे आता तिला अर्णव म्हणत असतो की माझ्याशी खोटं बोलू नकोस. मी सगळ्यांसमोर तुझं नाव घेऊ शकतो, पण तुझं आणि माझं काहीतरी नातं आहे, आपल्यामध्ये मैत्री आहे. तू माझ्या बिझनेस पार्टनरची मुलगी आहेस आणि म्हणूनच मी तुझं नाव कुठेही घेतलेलं नाही आहे. पण तू हे सगळं केलेस. तू त्या मुलीला किडनॅप करायला सांगितलं होतंस, हे सगळं मला कळलं तुला. त्याच्यामुळे असं खोटं बोलणारी माणसं, कुणावरती इथे डूख ठेवून राहणारी माणसं मला आवडत नाही. एक मुलगी असून एका मुलीबरोबर तू अशी वागू शकतेस, या गोष्टीचा मी कधी विचार केला नव्हता. एका CCTV कॅमेऱ्यामध्ये तू त्या माणसाबरोबर बोलतेस, त्याला काहीतरी सांगतेस, हे मला स्पष्टपणे दिसलं होतं आणि तू हे ईश्वरी देसाईच्या रागापोटी करूच शकतेस, याच्यावरती माझा विश्वास बसतोय. कळलं ना तुला? तेव्हा इथे लावण्या घाबरत्याने म्हणते, नाही SR, मी खरंच असं नाही केलं आहे. हे सगळं वल्लरी मामीने केलेलं आहे. तेव्हा इकडे अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. वल्लरीचंही नाव पुढे येतं. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की जरी वल्लरी मामीने हे सगळं केलं असलं ना, तुझी साथ दिली असली, तरीसुद्धा डोकं कुणाचं होतं, प्लॅन कुणाचा होता, हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा इकडे आता लावण्याला सांगितलेलं असतं की उद्यापासून तू ऑफिसला यायचं नाही. तेव्हा लावण्या म्हणते, SR ऐकून तरी घे. तेव्हा अर्णव म्हणतो की माझा वेळ तू वाया घालवतेस, मला आर्ग्युमेंट करायचं नाही आहे. उद्यापासून तू ऑफिसमध्ये यायचंच नाही. कारण का, तू ईश्वरी देसाईला किडनॅप केलंच म्हणून नाही, तू एखाद्या मुलीचा जीव घेण्या इतपत तुझी मजल जाऊ शकते, हा विचारच मुळात मला पटत नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी पुन्हा एकदा ऑफिसला आलेली असते आणि तिलासुद्धा कळलेलं असतं की हे सगळं कारस्थान लावण्याने केलं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो की सगळ्यांसमोर तुझं नाव घेऊन मला तुझी इमेज खराब करायची नव्हती, पण तू जे काही केलेस ना, त्याची शिक्षा मात्र तुला मिळेल. तू पुन्हा असा त्रास कुणालाही द्यायचा नाही, नाहीतर मला वेळ लागणार नाही ते फुटेज लीक करायला. कारण ते फुटेज फक्त माझ्याकडे आहे, बाकी सगळीकडून ते मी डिलीट केलं आहे, पण माझ्याकडे ते ठेवले पुरावा म्हणून तू यापुढे जर कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मात्र ते फुटेज दाखवायला मला वेळ लागणार नाही, असं अर्णव म्हणालेला असतो. आणि त्यामुळे इथे अर्णवला आता खरी गुन्हेगार लावण्य आहे. तिनेच ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव यांचं किडनॅप करायला सांगितलं होतं, ही गोष्ट अर्णवला कळते आणि अर्णवने लावण्याला लगेच कामावरून सुद्धा काढून टाकलेलं असतं. उद्या ऑफिसमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही असं सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर वसू आत्याकडून ईश्वरीला ऑफिसला पाठवण्याची परवानगीसुद्धा तिला मिळवून दिलेली असते. अशा पद्धतीने अर्णवने पुरावे दाखवत इथे ईश्वरीला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि स्वतःला सुद्धा आणि त्याचबरोबर ईश्वरीला पुन्हा त्याने आत्याला घरातसुद्धा घ्यायला सांगितलेलं असतं आणि ऑफिसला सुद्धा पाठवण्याची परवानगी मिळवून दिलेली असते. अशा पद्धतीने अर्णवने स्वतःची आणि ईश्वरीची मदत केलेली असते.